आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे फक्त 5 मिनिटात बनणारे रव्याचे धिरडे किंवा तुम्ही ह्याला घावन देखील म्हणू शकता। संध्याकाळच्या जेवणाला किंवा जेव्हा तुम्हाला असे वाटेल की आपल्याला चपाती भाजी खायची नाहीये तर ह्यावेळेस तुम्ही हे इन्स्टंट बनवून खाऊ शकता किंवा नाश्त्यासाठी देखील बनवू शकता। चला आता मग अजिबात वेळ घालवणार नाहीये मी, लगेच रेसिपीला सुरुवात करूया आपण। इथे पहा आता हा जाड रवा आहे, त्याच्यामुळे मी आता ह्याला हा जो पहिले आहे तो मिक्सरला बारीक करून घेणार आहे। तर तुम्हाला जितकी रव्याची क्वांटिटी लागते तेवढा तुम्ही इथे रवा घ्यायचा आहे। ठीक आहे, आता हे आपण बारीक करून घेणार आहोत, जेवढे होईल तेवढे। इथे जाड रवा असल्यामुळे आपल्याला हे बारीक करण्याची गरज पडली। तुमचा जर बारीक रवा असेल तर हे बारीक करण्याची अजिबात गरज नाही, तुम्ही डायरेक्ट हे वापरू शकता। तर आता पहा हे थोडंसं मी बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण ना इथे ह्यामध्ये काढून घेऊया हा रवा, आणि त्यानंतर आहे ना अजून आपण ह्यामध्ये थोडासा रवा लागणार आहे। एवढा रवा आपल्याला पुरणार नाहीये, तर थोडासा रवा मी टाकते अजून त्यामध्ये। आणि ठीक आहे, एक मिनिट थोडंसं कमी करते। ठीक आहे, तर आता एवढा रवा पण आता आपण बारीक करून घेऊयात। थोडासा रवा एवढा अजून घेतलेला आहे मी, म्हणजे तुम्हाला जितकी क्वांटिटी लागते ना तेवढी क्वांटिटी घेऊन तुम्ही बारीक करायची आहे। आता पहा हा रवा देखील आपण इथे बारीक करून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता हा ह्याच्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे। ठीक आहे, तर एवढा पुरेसा आहे हा रवा मला। हा अजून आहे ना थोडासा फुगून थोडासा वर येणार आहे, त्याच्यामुळे एवढा पुरेसा आहे। मला एक 6 ते 7 घावणं बनवायची, त्यासाठी पहा एवढा रवा पुरेसा आहे। त्यानंतर इथे पहा रवा भिजेल इतपत यामध्ये पाणी घालायचे आहे। तर पहा थोडेसे पाणी घालून मी पहिले सर्व रवा असं मिक्स करून घेते पाण्यामध्ये। थोडंसं घट्ट मिश्रण झालेलं आहे, तर आपण थोडंसं अजून यामध्ये पाणी घालणार आहोत। तर पहा अशा प्रकारे आपण रवा भिजवून घेतलेला आहे पाणी घालून। ठीक आहे, हा चमचा ह्याच्यावरच ठेवायचा आता आपल्याला, आणि ह्याच्यावर झाकण ठेवून देऊया आणि हे बाजूला ठेवून देऊया। आता आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा बारीक केला होता तेच मिक्सरचं भांडं इथं आपल्याला घ्यायचं आहे। त्यानंतर इथे पहा 4 ते 5 हिरवी मिरची घेतलेली मी, तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची कमी जास्त करू शकता। तिखट तुम्हाला जेवढी लागते तेवढे आवडीनुसार कमी जास्त करू शकता। अशी पहा अशी खुडून टाकत आहे मी यामध्ये मिरची। एवढी मिरची माझ्यासाठी पुरेशी आहे, म्हणजे जास्त आम्हाला तिखट लागत नाही, त्यामुळे एवढी मिरची मी घेतलेली आहे। त्यानंतर जरा टेस्ट येण्यासाठी याला हे बघा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे मी। 1 चमचाच्या अंदाजाने ह्यामध्ये हे बघा जिरे घालायचे आहे आपल्याला, आणि हे बघा एकदम अर्धा चमचा जर म्हटलं तर हा ओवा असा घालायचा आपल्याला। हे बघा असं चोळून घालायचं यामध्ये। त्यानंतर ही भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे मी, धुवून घेतलेली आहे कोथिंबीर, तर ही यामध्ये घालूया आणि याचं बारीक असं वाटण तयार करायचं आहे आपल्याला। 10 मिनिटांनंतर आता आपल्याला हे झाकण खोलायचं आहे। ठीक आहे, तर आपण हे असं रवा भिजण्यासाठी ठेवतो, थोडासा रवा फुलतो, त्यामुळे असं आपण एक 10 मिनिटं तरी रवा भिजण्यासाठी ठेवायचा आहे। तर आता हे बघा हे जे आपण वाटण बनवलेलं आहे ना ते आपण ह्यामध्ये घालून घेऊया। त्यानंतर यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ। तर 1 चमचा 1.25 चमचा मी मीठ घालून घेतलेलं आहे। आता हे आपण सर्व मिक्स करूया।
तर पहा इथे आपण मिक्स केलेलं आहे. त्यानंतर एक पिंचभर म्हणजे चिमूटभर यामध्ये आपल्याला घालायचा आहे खाण्याचा सोडा. ठीक आहे, खाण्याचा सोडा घातल्यानंतर त्यावर थोडंसं असं पाणी घालायचं आहे आपल्याला. आणि आता हे सर्व परत एकदा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तर थोडंसं पहा, हे बघा ह्याची कन्सिस्टन्सी जी आहे ना ती घट्ट वाटते अजून मला. तर आपल्या धिरडे करण्यासाठी अजून पातळ पाहिजे आहे थोडेसे. तर आपण थोडं अजून यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. ठीक आहे, तर पहा आता शेवटी यामध्ये घालायचं आहे आपल्याला 3 चमचे डाळीचे पीठ. पोहे खायचा जो चमचा आहे त्याने मी मोजून यामध्ये 3 चमचे डाळीचे पीठ घालणार आहे. तुम्ही इथे रवा आणि डाळीचं पीठ सेम घेतलं तरी चालेल, काहीच हरकत नाही आहे. धिरडे खूप छान होतात याचे. पण मी यामध्ये फक्त 3 चमचे डाळीचे पीठ घालणार आहे. तर तुम्ही इथे चाळून देखील हे पीठ घालू शकता. आता पहा यामध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे छान प्रकारे. डाळीच्या पिठाच्या ह्यामध्ये ज्या गाठी झालेल्या आहे तर तुम्ही हात स्वच्छ धुवून त्या हाताने देखील अशा प्रकारे मोडू शकता, किंवा तुम्ही डाळीचे पीठ यामध्ये चाळून घातले तरी काहीच हरकत नाही. मिश्रणाची कन्सिस्टन्सी पहा, अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण पाहिजे आहे. इथे पहा लगेच मी गॅसवर तवा तापायला ठेवलेला आहे. तवा मध्यम गरम झाला की ह्यावर तेल ग्रीस करून घ्यायचे आहे. गॅस आपल्याला हा आता मंद आचेवर करायचा आहे. तेल ग्रीस करून झाल्यानंतर अशा प्रकारे पाण्याचा शिपका द्यायचा आहे. हा तवा आता घावणं करण्यासाठी तयार आहे. तर पहा चमच्याने पळीने मी ह्यावर घावण पसरून घेतलेला आहे. जास्त मोठे घावण पसरायची अजिबात गरज नाही आहे. अशा प्रकारे तुम्ही छोटे किंवा मध्यम आकाराचे घावणं करू शकता. त्यानंतर 1 चमचा तेल बाजूने सोडून दिलेलं आहे. गॅसची फ्लेम आता मध्यम आचेवर करून 2 मिनटं खालून आपण हे शेकून देऊयात चांगले. वरून सुकले की आपल्याला हे घावण उलटून घ्यायचे आहे. ह्या तव्यावर मी तुम्हाला हे दुसरं घावण दाखवत आहे. पहिलं घावण हे तव्याला चिकटतं कारण आपण इथे लोखंडी तवा वापरलेला आहे. दुसऱ्या घावणापासून व्यवस्थित अशी ह्याची घावणं तयार होतात. आता आपण हे उलटून घेऊयात. तुम्ही पाहू शकता अगदी सहजासहजी हे उलटले जातात. अजिबात हे चिटकत नाहीये लोखंडी तवा असून देखील. मध्यम गॅसवर दुसऱ्या साईडनेही छान शेकून घ्यायचं आहे आपल्याला. खालून कच्चे राहावे नाही, त्यामुळे पहा असं चमच्याने तुम्ही देखील शेकून घेऊ शकता. तर पहा दुसऱ्या साईडनेही छान आपलं शेकलं गेलेलं आहे. थोडंसं मी तेल सोडते आणि आता आपण हे घावण काढून घेऊया. खाण्यास इतकं टेस्टी लागतं हे घावण. तुम्ही नक्की बनवून पहा अशा प्रकारे आणि नक्की तुम्हाला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे कसं झालं आहे. आणि आपण आता अजून एक घावण ह्याच प्रकारे बनवून घेणार आहोत. तर लोखंडी तवा देखील आपण इथे वापरू शकतो, काहीच हरकत नाही. अशा प्रकारे तुम्ही लोखंडी तव्यावर घावणं करू शकता. मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवलेलं आहे करून. ह्यासाठी नॉनस्टिकचा तवा पाहिजे असे काही नाही आहे. दुसरं घावण देखील तुम्ही किती सहजासहजी निघतंय पाहू शकता. आता आपण हे उलटून घेऊयात. तर पहा दुसऱ्या साईडनेही आपण छान प्रकारे अशा चमच्याने शेकून घेणार आहोत. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची झटपट होणारी रव्याची घावणाची रेसिपी? नक्की तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. आणि हे घावणं तुम्ही चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर किंवा मायोनीजबरोबर सर्व करू शकता. तर दुसरेही घावण इथे आपले तयार आहे. लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू. जय महाराष्ट्र.